कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. 10 तारखेला सर्वांची नावे येणार का? जाणून घ्या पूर्ण माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. शेतीसाठी घेतलेले पीककर्ज, त्यावरील व्याज, नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, बाजारभावातील चढ उतार आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाली किंवा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी समोर आली की शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होते. सध्या अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या यादीत काही शेतकऱ्यांची नावे दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काही जण सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवरील बातम्यांमुळे माझे नाव यादीत नाही, आता माझे कर्ज माफ होणार नाही का, असा प्रश्न विचारत आहेत. परंतु एखाद्या प्राथमिक किंवा टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणाऱ्या यादीत नाव दिसले नाही म्हणून लगेच कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. कर्जमाफीची प्रक्रिया अनेक वेळा टप्प्याटप्प्याने केली जाऊ शकते. पात्रता तपासणी, बँकेकडून माहिती पाठवणे, कर्ज खात्याची पडताळणी, आधार किंवा इतर माहितीचे प्रमाणीकरण आणि सरकारी यंत्रणेकडून मंजुरी अशा विविध प्रक्रिया असू शकतात. 10 तारखेला सर्वांची नावे येणार का? 10 तारखेला सर्व शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत येतील अशी माहिती सोशल मीडियावर फिरत असेल तर ती अधिकृत शासन निर्णय किंवा संबंधित सरकारी विभागाच्या घोषणेशी पडताळून पाहणे आवश्यक आहे. फक्त सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सॲप मेसेज किंवा एखाद्या व्हिडिओच्या आधारावर 10 तारखेला 100% सर्वांची नावे येणार असे निश्चित सांगणे योग्य नाही. कारण कर्जमाफीची यादी तयार करताना प्रत्येक शेतकऱ्याची पात्रता तपासली जाऊ शकते. काही शेतकऱ्यांची माहिती आधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची नावे आधी दिसू शकतात, तर इतरांची माहिती नंतर अपडेट होऊ शकते. त्यामुळे तुमचे नाव सध्या दिसत नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र 10 तारखेला नक्कीच नाव येईल असे अधिकृत पुराव्याशिवाय गृहीत धरू नका. नाव यादीत का आले नसेल? कर्जमाफीच्या यादीत नाव न दिसण्यामागे अनेक कारणे असू शकतात. 1. बँकेकडून माहिती प्रलंबित असणे. कर्ज खात्याची माहिती संबंधित बँकेकडून सरकारी यंत्रणेकडे पाठवली जाते. काही खात्यांची माहिती पाठवण्याची किंवा अपडेट करण्याची प्रक्रिया उशिराने होऊ शकते. 2. कर्ज खात्याची पडताळणी बाकी असणे. शेतकऱ्याचे कर्ज खाते, कर्जाचा प्रकार, कर्जाची तारीख, थकीत रक्कम आणि इतर तपशिलांची पडताळणी होऊ शकते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नाव यादीत समाविष्ट होण्याची शक्यता असते. 3. आधार किंवा ओळख संबंधित समस्या. कर्ज खात्याशी जोडलेली आधार माहिती, नावातील स्पेलिंग, जन्मतारीख किंवा इतर तपशिलांमध्ये फरक असल्यास प्रक्रिया अडकू शकते. उदाहरणार्थ, बँकेच्या रेकॉर्डमध्ये नाव एका पद्धतीने आणि आधार कार्डवर दुसऱ्या पद्धतीने असल्यास डेटा जुळवताना अडचण निर्माण होऊ शकते. 4. कर्जाच्या प्रकारामुळे फरक पडू शकतो. प्रत्येक प्रकारचे कर्ज कर्जमाफीसाठी पात्र असेलच असे नाही. सरकारने ज्या कर्जासाठी योजना लागू केली असेल त्या योजनेच्या नियमांनुसार पात्रता ठरू शकते. त्यामुळे माझ्यावर कर्ज आहे म्हणजे माझे कर्ज आपोआप माफ होईल असे समजणे चुकीचे ठरू शकते. 5. यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होऊ शकते. मोठ्या संख्येने लाभार्थी असतील तर माहिती एकाच वेळी प्रसिद्ध न होता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये उपलब्ध होऊ शकते. यामुळे पहिल्या यादीत नाव नसले तरी पुढील अपडेटमध्ये नाव दिसू शकते. शेतकऱ्यांनी काय करावे? सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरून न जाता अधिकृत माहिती तपासणे. सर्वप्रथम आपल्या बँकेत जाऊन कर्ज खात्याची माहिती तपासा. आपल्या कर्ज खात्याचा प्रकार, खाते क्रमांक, थकीत रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील नाव योग्य आहे का हे पहा. त्यानंतर संबंधित सरकारी यंत्रणेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती तपासा. जर यादीत नाव नसेल तर संबंधित अधिकारी किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारण समजून घ्या. नावात चूक असल्यास काय करावे? कर्जमाफीच्या प्रक्रियेत नावातील छोटीशी चूक देखील अडचणीचे कारण ठरू शकते. उदाहरणार्थ, आधारवरील नाव आणि बँकेतील नाव वेगळे असणे, आडनावामध्ये फरक असणे, जन्मतारखेत चूक असणे, आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला असणे, कर्ज खात्याची माहिती चुकीची असणे, बँक खाते किंवा कर्ज खाते निष्क्रिय असणे. अशा परिस्थितीत संबंधित बँकेत जाऊन नोंदी तपासून घ्याव्यात. कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात? योजनेच्या अधिकृत नियमांनुसार कागदपत्रांची आवश्यकता वेगळी असू शकते. सामान्यतः शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे अद्ययावत ठेवणे उपयोगी ठरू शकते. 1. आधार कार्ड. 2. बँक पासबुक. 3. कर्ज खात्याची माहिती. 4. मोबाईल क्रमांक. 5. शेतीशी संबंधित कागदपत्रे. 6. आवश्यक असल्यास 712 उतारा. 7. आधार बँक लिंकची माहिती. 8. संबंधित योजनेचा अर्ज किंवा पावती असल्यास. अधिकृत योजनेत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे संबंधित विभागाकडूनच निश्चित करावे. सोशल मीडियावरील बातम्यांपासून सावध रहा. आजकाल कर्जमाफीच्या नावाने अनेक व्हिडिओ आणि मेसेज सोशल मीडियावर फिरतात. काही व्हिडिओमध्ये 10 तारखेला सर्वांचे कर्ज माफ, आज रात्री मोठी घोषणा, सर्व शेतकऱ्यांचे नाव आले अशा आकर्षक मथळ्यांचा वापर केला जातो. शेतकऱ्यांनी अशा माहितीवर लगेच विश्वास ठेवू नये. सरकारी योजना असल्यास तिची अधिकृत माहिती संबंधित सरकारी विभाग, शासन निर्णय, अधिकृत पोर्टल किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून तपासणे महत्त्वाचे आहे. माझे नाव नाही म्हणजे कर्जमाफी नाही असा निष्कर्ष काढू नका. यादीतील नाव दिसत नसल्यामुळे अनेक शेतकरी निराश होतात. परंतु नाव न दिसण्याचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर यादी अद्याप अंतिम नसेल, माहिती अपडेट होत असेल किंवा पडताळणी बाकी असेल तर पुढील अपडेटमध्ये नाव येण्याची शक्यता असू शकते.
म्हणून सध्या नाव दिसत नसल्यास प्रथम अधिकृत कारण तपासा. 10 तारखेच्या अपडेटकडे लक्ष ठेवा. जर संबंधित विभागाने अधिकृतपणे 10 तारखेला यादी किंवा अपडेट जाहीर करण्याचे सांगितले असेल तर त्या दिवशी अधिकृत पोर्टलवर माहिती तपासता येईल. परंतु 10 तारखेला सर्वच शेतकऱ्यांची नावे येतील असे अधिकृत आदेश नसताना निश्चितपणे सांगणे योग्य नाही. शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित अधिकारी, बँक शाखा आणि अधिकृत सरकारी यंत्रणेकडून माहिती घ्यावी. कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक टाळा. कर्जमाफीच्या काळात फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता असते. काही व्यक्ती फोन करून तुमचे कर्ज माफ करून देतो, यादीत नाव टाकतो, प्रोसेसिंग फी द्या किंवा OTP सांगा असे सांगू शकतात. अशा वेळी सावध राहा. कोणालाही OTP, ATM पिन, UPI पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती देऊ नका. कर्जमाफी मिळवून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असलेल्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने संयम ठेवणे आवश्यक आहे. आज यादीत नाव नाही म्हणून उद्याही नाव नसेल असे नाही. त्याच्याप्रमाणे 10 तारखेला नक्की नाव येणार असे सोशल मीडियावर सांगितले जात असेल तर ते अधिकृतरित्या तपासणे आवश्यक आहे. कर्जमाफीची पात्रता ही सरकारच्या नियमांवर आणि संबंधित कर्ज खात्याच्या नोंदीवर अवलंबून असते. म्हणून शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत, बँकेत कर्ज खात्याची माहिती तपासावी आणि अधिकृत अपडेटची वाट पाहावी. निष्कर्ष. कर्जमाफीच्या यादीत सध्या नाव आले नाही म्हणून शेतकऱ्यांनी लगेच टेन्शन घेण्याची गरज नाही. यादी तयार करण्याची आणि माहिती पडताळण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होऊ शकते. मात्र 10 तारखेला सर्व शेतकऱ्यांची नावे निश्चितपणे येतील असा अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्यास ही माहिती खात्रीची बातमी म्हणून पुढे पाठवू नये. तुमचे नाव यादीत नसेल तर सर्वप्रथम बँकेकडे कर्ज खात्याची माहिती तपासा. आधार आणि बँक रेकॉर्डमधील माहिती योग्य आहे का पहा. त्यानंतर संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा. शेतकरी बांधवांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच निर्णय घ्यावा. कर्जमाफीची अंतिम पात्रता आणि लाभ सरकारच्या अधिकृत नियमांनुसारच निश्चित होईल.